आपण आता फेसबुक लाईव्ह आपलं सुरू झालेलं आहे. शब्दांगणच्या 98व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणेच एक वेगळा विषय आणि वेगळा वक्ता असं आपल्या आजच्या सत्रामध्ये तुम्हाला दिसून येईलच. अर्थात पुस्तक ऐकलं नाही आजचं असं कोणी असेल तर तो विरळा माणूस म्हणायला पाहिजे. कारण ट्रेन टू पाकिस्तान अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. मुळात भारताची फाळणी अत्यंत दुर्दैवी घटना आणि त्या घटनेवर भाष्य करण्याचं वेगवेगळ्या लेखकांना वेगवेगळ्या वेळेला वाटून गेलेलं आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं बऱ्याचदा की आणखीन खूप जणांनी फाळणी या विषयावर वेगवेगळ्या अंगाने लिहायला हवं होतं. तेवढी पुस्तकं तेवढ्या वैविध्य फाळणीच्या विषयामध्ये आपल्याला दिसत नाही आणि एकंदरच या विषयाकडे जरा हँडल विथ केअर अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो एकंदर फाळणीच्या विषयाकडे बघताना. पण नेव्हरदलेस खुशवंत सिंग यांनी लिहिलेलं पुस्तक हे एक खूप महत्वाचं किंवा माइलस्टोन म्हणून आपल्याला बघितलं जातं. मुळात खुशवंत सिंग यांनी बघताना दृष्टिकोन एकंदर ट्रेन टू पाकिस्तानचा आणि त्यांचा इव्हन अदरवाईज ज्यामुळे आपण वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रात त्यांनी अनुभव घेतलेलाच होता. म्हणजे भले ते जर्नलिस्ट होते, डिप्लोमॅट होते आणि लिटररी करिअर त्यांचं नंतर त्यांनी सिद्ध केलंच. पण वेगवेगळ्या वॉक्सचा जीवनाच्या क्षेत्राचा त्यांचा अनुभव हा दांडगा होता आणि एक बघण्याचा दृष्टिकोन समज वेगळी होती. तर त्या दृष्टिकोनातून ट्रेन टू पाकिस्तान हे अत्यंत वेधक असं चित्रण दिसतं. ते काही डॉक्युमेंटरी किंवा ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी असलेली एक कादंबरी आहे आणि त्यामुळे आपण त्याचा अनुभव घेणं हा सुद्धा एक खरं तर वेगळा आपल्या दृष्टीने पण एक रसरशीत अनुभव असू शकतो. मला वाटतं अधिक वेळ न घेता शशांकला मी विनंती करतो की त्याने आजचं सत्र सुरू करावं. शशांक, ओव्हर टू यू. शशांक, आवाज म्यूट आहेस. नमस्कार. आज 26 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी आपण भारताचं संविधान हे भारताच्या लोकांना दिलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक 26/11/2008 साली जो दहशतवादी हल्ला झाला, तर ही थोडासा एक दिवस आहे आणि आजच्या दिवशी मला हे पुस्तक प्रेझेंट करायला मिळालं. सो हा थोडासा भाग्याचा दिवस आहे. मुळात खुशवंत सिंगांनी लिहिलेलं हे ट्रेन टू पाकिस्तान काही राजकीय भाष्य करणारं पुस्तक नाहीये. त्यावेळेसची फाळणीच्या वेळेसचं एक समाज जीवनाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत, पण काहीशी गोष्ट थोडी त्यांनी काल्पनिक दृष्ट्या मांडण्याचा प्रयत्न केलाय. बेसिकली आपण जेव्हा म्हणतो की 1947 देशाची फाळणी झाली, तर आपण काय म्हणतो, तर वरवर आपण म्हणतो की नेहरू, गांधी, जिन्ना किंवा काँग्रेस किंवा मुस्लिम लीग यांच्यामुळे ही जी फाळणी झाली आहे. पण त्यांचे जे परिणाम झाले सामान्य जनतेवरती झाले, ते बऱ्याच वेळा आपण इग्नोर करतो आणि फक्त राजकीय भाष्य करायचा आपण प्रयत्न करतो किंवा आपण एखाद्या राजकीय पक्षाकडे थोडा झुकता माप देतो आणि सामान्य जनतेचे अनुभव जे आहेत ते आपण इग्नोर करतो. आणि त्यावेळेसचे जर त्यांचे प्रसंग ऐकले किंवा त्यांचे स्वानुभव ऐकले तर काळीज अक्षरशः पिळवटून निघतं. कारण का, तर प्रेतांनी भरून येणाऱ्या गाड्या येत होत्या आणि त्या गाड्यांवरती गिफ्ट फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया किंवा गिफ्ट फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान असं लिहून येत होतं. आणि हे त्यांनी त्या नॉव्हेलमध्ये लिहिलेलं आणि कोणालाच फरकही पडत नव्हता. म्हणजे निर्णय कोणतरी एक राजकीय पक्ष घेतो किंवा राजकीय पुढारी घेतात, पण त्याच्यामध्ये शेवटी काय होतं की सामान्य माणसं जी आहेत ती होरपळली जातात. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा शीख असो. तर बेसिकली ट्रेन टू पाकिस्तान हे जे पुस्तक आहे, तर याची मेन थीम आहे मनोमाजरा नावाचं एक गाव. तर मनोमाजरा नावाचं हे गाव जे आहे ते थोडंसं काल्पनिक आहे. पंजाबच्या बॉर्डरवरती हे गाव दाखवलेलं आहे आणि सतलज नदीच्या काठी. आणि या गावाची एक खासियत अशी आहे की या गावाच्या बाजूलाच एक स्टेशन आहे मनोमाजरा आणि तिकडनं एक ट्रेन रोज जात असते आणि या ट्रेनच्या अवतीभोवती या गावातल्या लोकांचं राहणीमान साधारणतः अवलंबून असतं. यातले 4 मुख्य कॅरेक्टर्स आहेत. एक तर हुकुमचंद म्हणजे जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात त्या गावाचे. तर हा माणूस म्हणजे असा एकदम राजशाही थाट असतो, एकदम लक्झरियस जीवन असतं आणि
तिकडची लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यासाठी हा माणूस म्हणजे कोणतरी एक देवता आहे किंवा गॉडली फिगर आहे असं असतं आणि ती भीती असते. पण ती भीती जी असते ती एक आदरयुक्त भीती असते. कारण हुकुमचंद हे तेवढेच करप्टही दाखवलेले आहेत थोडंसं त्या कादंबरीमध्ये. दुसरं एक कॅरेक्टर आहे ते सब इन्स्पेक्टरचं, तर याला म्हणू आपण ही इज अ मॅन ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे तो हुकुमचंदांच्या होला हो म्हणण्याचं काम करतो. कधी एखाद दुसरा प्रसंग आहे जो त्यांच्या विरुद्ध गेलेला आहे सब इन्स्पेक्टर. चौथं कॅरेक्टर आहे ते जुग्गत सिंगचं आहे, की जो त्या गावातला एक प्रसिद्ध गुंड असतो आणि लोक याला घाबरत असतात. म्हणजे हा दिसला तरी लोक त्याच्या लांबूनच जातात. आणि चौथा आहे की एक इक्बाल नावाचा माणूस आहे. याचं आडनाव कुठेही मेन्शन केलेलं नाहीये त्या पुस्तकामध्ये. कारण इक्बाल हे जे नाव येतं ते हिंदूमध्येही येतं, शीखांमध्येही येतं आणि मुसलमानांमध्ये पण येतं. आणि इक्बालचं असं असतं की तो आपलं आडनाव कधीच सांगत नाही. त्याचं म्हणणं असं असतं की धर्म जो आहे तो आपल्याला विभागण्याचं काम करतो. त्यामुळे हा कधीच आपलं आडनाव सांगत नाही. हा शिकलेला असतो, थोडासा फेमिनिस्ट आणि थोडासा एक कम्युनिस्ट टाइपचा हा माणूस असतो. आणि या चौकांच्या भोवती हा प्लॉट फिरतो ट्रेन टू पाकिस्तानचा. तर पहिलं चॅप्टर आहे की डकेती. तर आपण आधी त्या गावाचं वर्णन करून घेऊया की एक पिंपळाचं झाड आहे मध्ये आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या 3 टोकांवर आहेत ज्या अख्ख्या गावामध्ये हॅलो, आवाज गेला होता मध्ये. हॅलो. आता येतोय. हां आणि हां, ओके. आणि हे त्यातलं एक घर जे असतं ते रामलाल नावाचा एक सावकार असतो. त्या सावकाराचं ते एक घर असतं. दुसरं एक जी पक्की इमारत असते ती एक मस्जिद असते, जिचा मौलवी हा चाचा इमाम बख्श असतो, जो पुढे आपला स्टोरीमध्ये येणार आहे. आणि तिसरं जे आहे ते एक गुरुद्वारा असतो आणि त्याचा मीत सिंग नावाचा एक भाई असतो, जो त्या गुरुद्वाराची देखभाल करतो, पूजा अर्चना वगैरे करतो. आणि या 3 घरांच्या आजूबाजूला मग हे अख्खं गाव वसलेलं असतं. तर 1947 चा मेचा महिना आणि फाळणी होणार हे कन्फर्म झालेलं असतं. त्यामुळे तिकडचे जे दरोडेखोर जे असतात, ते असं ठरवतात की आपण या रामलालच्या घरी दरोडा टाकायचा आणि जुग्गत सिंग जो आहे, तो त्यांच्या विरुद्ध गेलेला असतो एक गुंड, त्याला आपण त्यात फसवायचं. तर हे लोक रात्री जातात, रामलालच्या घरी दरोडा टाकतात, त्याला खेचून आणतात, त्याच्या घरच्यांना लुटतात वगैरे आणि त्याचा खून करतात. आणि खून केल्यावरती हे लोक गावात जाऊन जोरजोरात दवंडी पिटवतात, की आम्ही याचा खून केलाय, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आणि जाता-जाता रात्री हे लोक त्या घरातल्या काही बांगड्या ज्या असतात, त्या जुग्गत सिंगच्या घरात टाकतात, जेणेकरून त्याला नंतर त्यात फसवलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर होतं असं, की मीनवाईल जुग्गत सिंग हा जो असतो, तो त्याच्या प्रेयसीसोबत जंगलामध्ये प्रणय क्रियेत व्यस्त असतो आणि त्याला याबद्दल काहीच माहिती नसतं. गावात रामलालचा मृत्यू होतो आणि खूप शोरगुल होतो आणि जुग्गतला कळतं, की असं काहीतरी झालंय म्हणून तो घरी जाणं टाळतो. कारण जुग्गतला गावाच्या बाहेर जायचं नसतं आणि जुग्गत सिंग हा गावाच्या बाहेर पडलेला असतो. त्यामुळे त्याला भीती असते, की त्याला पोलीस पकडून नेतील म्हणून. आणि पॅरलली मनोमाजराचं जे गेस्ट हाऊस असतं तिथे हे हुकुमचंद जे असतात, ते येतात आणि हुकुमचंदान आल्यावरती मग त्यांची पूर्ण सोय होते. म्हणजे जेवणाची सोय होते. त्यांच्यासाठी नाच-गाण्याचा सोय केलेली असते. मस्त दारूचा प्रोग्राम असतो वगैरे, वगैरे. आणि ते आल्यावरती त्यांना तिकडचा सब इन्स्पेक्टर येऊन सांगतो, की रामलाल नावाच्या व्यक्तीचा असा-असा गावामध्ये खून झालाय. तर ते हुकुमचंद भडकतात आणि ते म्हणतात, की "काय तुला कळत नाही का? माझा काय येऊन सांगतोयस? जा जे आहे त्यांना अरेस्ट कर." आणि मग ती पूर्ण प्रोसेस पुढे जाते आणि सब इन्स्पेक्टर जो असतो तो बेसिकली हो म्हणण्याच्या नादामध्ये असतो. पण त्याचं एखाद वेळेला फाटतं आणि तो असं म्हणतो, की हे जे गाव आहे ते बॉर्डरवरती वसलेलं आहे आणि फाळणीची परिस्थिती आहे. तर एखादी ठिणगी जरी पडली, तरी या गावात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. कारण अर्धी पॉप्युलेशन जी असते या गावाची ती शीख असते. अर्धी असतात ते मुसलमान असतात. शीख जे असतात ते बेसिकली जमीनदार असतात आणि मुसलमान जे असतात ते कुळं असतात. म्हणजे त्या शिखांच्या त्या जमिनी कसण्याचं काम पिढ्यानपिढ्या करत आलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटच्या नावाने 2 ब्लँक वॉरंटवरती पोलिस इन्स्पेक्टर वॉरंट घेऊन जातो सह्या करून आणि सकाळीच एक इक्बाल नावाचा माणूस
जो आधी म्हटलं, तो त्या गावामध्ये येतो आणि इक्बाल ट्रेनमध्ये उतरल्यावरती त्याला विचारतो स्टेशन मास्टरला, की "मला इथे राहायला या शहरामध्ये जागा कुठे मिळेल?" तर स्टेशन मास्टर म्हणतो, की "अरे हे गाव आहे, तुला इथे राहायला कुठे मिळणार नाही. तू एक काम कर, तू गुरुद्वारामध्ये जाऊन राहा. तर तुला तिथे राहायला जागा वगैरे मिळेल." तर हा गुरुद्वारामध्ये जातो आणि तिथला मीत भाई जो त्याला मिळतो, गुरुद्वारामधला भाई जो असतो तो. आणि होतं असं की गेल्या-गेल्या मीत भाई जो असतो, तो त्याला खूप सारे प्रश्न विचारतो आणि इक्बाल त्याला फार वैतागलेला असतो. कारण ट्रेनमधनं येताना इक्बालला बरेच अशी माणसं भेटलेली असतात, की जी खचाखच ट्रेनमध्ये भरलेली आहेत. एकमेकांच्या अंगाला वास येतोय, कोणी भांडतंय एकमेकांशी वगैरे, वगैरे. आणि हे सगळं होत असताना लोकं त्याला प्रश्न विचारतात, की "बाबा तुझं फाळणीबद्दलचं काय मत आहे? की फाळणी होणार आहे की नाही? याचा आमच्या आयुष्यावरती काय परिणाम आहे?" आणि तो त्या प्रश्नानंतर त्याला वीट आलेला असतो. तर इक्बाल त्याला साय ऑफ रिलीफ मिळतं, की आपण कुठेतरी गुरुद्वारामध्ये आलोय आणि आता आपल्याला आराम करायला मिळेल. पण होतं असं, की 2 पोलीस येतात आणि त्याला अरेस्ट करतात आणि त्याला सांगतात, की "आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलेलो आहे." तर इक्बालला असं वाटतं, की त्याला ही संधी आहे आपल्याला. कारण इक्बाल हा पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा एक कार्यकर्ता असतो आणि त्याला सीमेवरती पाठवलेलं असतं, की बघायला जेणेकरून ताणतणावाची परिस्थिती आहे का लोकांमध्ये आणि असेल तर ती निवळायचा प्रयत्न करायचा. तर इक्बालला वाटतं, की आपल्याला ह्या सस्पेक्ट खाली आपल्याला अरेस्ट केली गेलेली आहे. तर ते त्याच्यासमोरच ते वॉरंट भरतात पूर्ण नाव वगैरे विचारून आणि मग इक्बालला कळतं, की अरे हे तर आपल्याला खुनाच्या गुन्ह्याखाली अरेस्ट करायला आलेत. तर इक्बाल एकदम चवताळतो, की तुम्हाला कळत नाही का तुम्ही माझ्यासमोर ते वॉरंट भरताय वगैरे, मी तुमच्यावरती हेबियस कॉर्पसची केस वगैरे करीन. तर बेसिकली हेबियस कॉर्पस म्हणजे जे अर्णब गोस्वामीच्या बाबतीत जी केस चालली आहे ती. म्हणजे विथआऊट वॉरंट तुम्हाला कोणी अरेस्ट करू शकत नाही. हा जो आपला मूलभूत हक्क आहे तो. आणि मग त्याला आणि सोबत जुगत सिंगला पण हे घेऊन जातात पोलीस आणि त्यांना कोठडीमध्ये डांबलेलं असतं. तर हा जुगत सिंग मग त्या इक्बालला अ, प्रवासामध्ये प्रश्न विचारतो, की "तुमचा देवावरती विश्वास आहे का? मग तुम्ही मला शिकवाल का?" वगैरे, वगैरे. तर इक्बाल हा फार चवताळलेला असतो. त्याला असं वाटतं, की नाही मी या गुंडाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाहीये. मी माझी जी शक्ती आहे ती सब इन्स्पेक्टर आल्यावरती त्याच्यावरती खार खाणार म्हणून. तर मग अ, अ, पुढे ही स्टोरी जाते आणि मग पोलिसांना कळतं, की अरे हा इक्बाल तर आपल्यासोबतच ट्रेनमधनं आला होता. तर पोलिसांना चूक तर कळलेली आहे इथे, की इक्बालला आपण चुकीच्या मध्ये फ्रेम केलेलं आहे. पण काय झालं ते खून झाला तर कोणाला तरी फ्रेम करावं लागणार. तर मग हे जातात. पण मग मीनवाईल मग इक्बालचा राग शांत करायला हे लोकं त्याला पूर्ण ऐशोआरामाची सोय करतात. म्हणजे त्याला मासिकं दिली जातात. त्याला वर्तमानपत्र वाचायला दिली जातात आणि जुगत सिंग जो असतो त्याला फार टॉर्चर वगैरे करतात. त्याच्याकडनं माहिती काढायचा प्रयत्न करतात. जुगतला माहिती असतं की कोणी हे केलेलं आहे. पण जुगत नाव सांगण्याचं टाळतो. आणि इक्बालला अरेस्ट यासाठी केलेली असते, की इक्बाल हा अनोळखी माणूस असतो आणि त्याचं येण्याचं कारण पोलिसांना माहिती नसतं. म्हणून त्याला पोलीस अरेस्ट करतात आणि इथे हा पहिला चॅप्टर जो आहे डकेतीचा तो संपतो. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो कलियुग आहे. धड्याचं नाव कलियुग असं आहे, की मीनवाईल या गावामध्ये एक घोस्ट ट्रेन येते. तर घोस्ट ट्रेन म्हणजे का? तर ती ट्रेन यावी अशी कोणाची इच्छा नसते. तर अ, हे जे गाव आहे, मनोमाजराचं जे गाव आहे, ते त्याच्या ट्रेनसाठी खास करून प्रसिद्ध असतं. म्हणजे ती या मनोमाजरावरनं जात असते आणि होतं असं, की गाडीच्या सकाळच्या हॉर्नपासून ते संध्याकाळच्या हॉर्नपर्यंत लोकांची जीवनमानाची पद्धत जी असते ती त्या हॉर्नवर ठरलेली असते. म्हणजे सकाळी हॉर्न वाजला, की गुरुद्वारामध्ये जाऊन तो मौलवी जो आहे तो बांग देणार. त्याच्यानंतर मग दुपारचा एक हॉर्न वाजला, की लोकं सकाळी ची कामं करायला जाणार. मग संध्याकाळचा वाजला, की शेतावरनं घरी येणार. अशी त्या लोकांची दिनचर्या सुरू असते आणि घोस्ट ट्रेन का तर एका दिवशी अशी ती असं असतं की संध्याकाळचं वातावरण असतं आणि सगळीकडनं ढगं जी असतात ती आभाळ भरून आलेलं असतं आणि कावळ्यांची कावकाव चालू असते. गिधाडं वगैरे येतात, कुत्री ओरडायला लागतात. त्यामुळे लोकांना वाटतं की "अरे, हे काय आली? म्हणजे ट्रेन आली तर असं का वातावरण झालं?" तर बेसिकली होतं ट्रेन स्टेशनामध्ये येते आणि एकही जण त्या ट्रेनमधनं कोणी उतरत नाही. फक्त त्या ट्रेनमधनं रक्ताचा वास, रक्तटिपका वास ठिकठिकाणी बघायला भेटतं. आणि
मग मॅजिस्ट्रेट जातात, त्यांना बोलावण्यात कापून आलेली आहेत आणि पाकिस्तानमधनं ही ट्रेन आलेली असते. तर हुकुमचंद जातात ते इन्स्पेक्शन करायला आणि हुकुमचंद बघतात की महिलांचा रेप केला आहे, मुलांना असं अर्ध-दोन तुकड्यात कापलेलं आहे आणि तिथे एक माणूस असतो, तो थोडा जिवंत असतो. तर तो हुकुमचंदांकडे जाऊन सांगतो की "बघा मला काय केलेलं आहे" आणि तितक्यात त्याची जी आतडी असतात, ती अशी बाहेर येतात लिटरली. आणि ते थोडंसं पुढे जातात तर एक म्हातारा बाबा असतो. त्याच्या पांढऱ्या दाढीतनं असं रक्त येत असतं आणि तो जाऊन हुकुमचंदांचे पाय धरतो आणि तो बोलतो, की "साहेब मला वाचवा, वाचवा." आणि ते बघून असं हुकुमचंद तिकडनं पळतात. म्हणजे आणि त्यांना ते फार भयावह ते असा प्रसंग असतो, की कापलेले हात, डोकी, शिखांचे जे प्रायव्हेट पार्ट्स असतात, ते असे कापून इतस्ततः फेकलेले असतात. त्यामुळे त्यांना ते फार भीती वाटते अशी आणि याच वेळेस एक त्या चौकीची रखवाली करायला मग सैन्याचं एक दल येतं आणि दुसऱ्या दिवशी ते सैन्याचं दल गावात जाऊन गावातल्या लोकांकडनं दवंडी पिटवून अ, लाकडं आणि केरोसिन गोळा करायला सांगतं आणि ते घेऊन मग ते जातात आणि गावकऱ्यांना पण असं असतं, की एवढी लाकडं आणि केरोसिन घेऊन कुठे चाललेत सैनिक म्हणून. तर हे लोकं संध्याकाळी घरांच्या याच्यावरती जातात आणि बघतात, की काय चाललंय. म्हणजे दिवसभर ते बघत असतात, की स्टेशनवरती काय चाललंय वगैरे. तर सकाळ जाते तरी लोकांना भान नसतं, की जेवण बनवायचं राहिलंय तर गावातल्या बायका ज्या असतात ते कालचंच शिळं जेवण त्यांच्या मुलांना खायला देतात. गाई-म्हशी अंबरतात पण लोकांना त्यांना चारा द्यायचं पण भान नसतं. आणि संध्याकाळच्या वेळेस अशी झुंजू-मुंजू झाल्यावरती एक स्टेशनच्या दिशेने एक प्रचंड आग दिसते आणि त्यांना दिसतं की काहीतरी जळलंय म्हणून आणि थोड्या वेळाने असा मांस जळल्याचा दुर्गंध येतो आणि ज्या अफवा असतात, की ट्रेन प्रेतांनी भरून पाठवलेल्या आहेत, ती अफवा खरी होते. म्हणून त्याला ती घोस्ट ट्रेन असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ह्युमन इज एव्हिल कुठेतरी तो एक मानवतेचा तोल ढासळल्याचा एक अनुभव येतो. पण असं म्हणतात, की काही चांगली माणसं आहेत म्हणूनच हे जग आज तारून नेतोय आपण. एक एक कम्युनल व्हायलन्स झालेला असतो आणि होतं असं, की त्याच वेळेस नौखालीमध्ये म्हणजे जिथे मुस्लिम बहुल प्रांत आहे तिथे हिंदूंचे मॅसेकर्स झालेले असतात आणि जिथे अ, हिंदू बहुल आहे तिथे मुस्लिमांच्या कत्तली झालेल्या असतात आणि एक प्रसंग असा दाखवलाय, की बिहारमध्ये जे मुसलमान मेले होते, त्यांच्या कवट्या लोकं इतर राज्यांमध्ये घेऊन जात होते, की जेणेकरून तिथे लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न होईल म्हणून. तर अशी जवळ-जवळ 1500 माणसं मेली होती आणि त्याच्यामुळे होतं असं, की ती ट्रेन जी आहे, ती ट्रेन आता रोज न येता तिचा टायमिंग चेंज झाला होता. त्यामुळे जे गावकऱ्यांचं जे एक टाईम क्लॉक म्हणतो, तर ते थोडंसं बदललं होतं आणि मग गावामध्ये थोडं पण तणावाचं वातावरण संशयाने बघण्याचा बघत होता आणि झालं असं, की याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची जी होरपळ झाली होती. म्हणजे कापली ही सर्वसामान्य माणसं गेली होती. कुठल्याही राजकीय नेत्याला काही तसं झालं नव्हतं. आता इंटरोगेशन होतं आणि इक्बाल सांगतो, की मीनवाईल हे गोष्ट पुढे सरकते आणि इक्बाल म्हणतो, की "मी पीपल्स पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मला इथे पाठवलेलं आहे." तर पोलिस जे आहेत ते मॅजिस्ट्रेटकडे जातात आणि त्याला सांगतात, की "हे असं-असं आहे. तर याला काय करायचं? याला आपण सोडायचं का?" तर मॅजिस्ट्रेट म्हणतो, की "तुला वेळ लागलाय का? की म्हणजे हे जर याला सोडलं आणि जर लोकांना कळलं, की आपण अ, याला सोडलंय, इक्बालला सोडलंय, तर लोकांचा पोलिसांवरचा विश्वास जो आहे तो कुठेतरी ढासळेल आणि आपल्यावरतीच हे प्रकरण नंतर शेकेल. म्हणून एक काम कर, तू त्याला तसाच डांबून ठेव आणि हे सगळं होत पावसाळा येतो. म्हणजे 2-3 महिने तो कस्टडीमध्ये असतो इक्बाल आणि इक्बालला आता कळून चुकतं, की नाही आपला कुठेतरी इथे राजकीय बळी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि मग होतं असं, की काही दिवसांनी अजून एक टोळी जी असते गुंडांची, तिला पकडलं जातं आणि ती टोळी जी असते ती मल्ली नावाच्या गुंडाची असते. आणि सगळ्यांना माहिती असतं, की हा जो खून आहे तो मल्ली नावाच्या टोळीनेच केलेला आहे. पण पुरावे नसतात त्यांच्याकडे म्हणून ते त्यांना तसंच कस्टडीमध्ये ठेवतात. आता होतं होतं असं, की जुग्गतचं आणि मल्लीचं आधी एक 5 वर्षापूर्वीचं भांडण असतं. त्यामुळे जुगतला काही दिवस इक्बालच्या कस्टडीमध्ये ठेवतात
आणि मग तिथे तो त्याच्याकडनं इंग्लिश असा तो शब्द शिकतो. आणि एके दिवशी मल्ली जुगतची छेड काढतो. जेव्हा मल्लीला सोडतात तेव्हा तो त्याची छेड काढतो आणि मल्ली त्याला धरून कस्टडीमध्येच धरून त्याला खूप मारतो. रक्त येईपर्यंत त्याला मारतो. आणि मग त्यांच्यात शिवीगाळ वगैरे होतो आणि अ, मग मल्लीला ते लोकं घेऊन जातात. तर सब इन्स्पेक्टर जो असतो तो मॅजिस्ट्रेटला सांगतो, की "अरे, की अहो असं-असं झालंय, इक्बाल तर काही बोलत नाहीये." तर तो म्हणतो, की "त्याचं नाव काय?" तर तो म्हणतो, की "त्याचं नाव इक्बाल आहे." तर मॅजिस्ट्रेट म्हणतो, "एक काम कर, तू त्याची व्यवस्थित चौकशी केली आहे का?" तर तो म्हणतो, की "हो, मी व्यवस्थित चौकशी केली आहे. पण झालंय असं, की त्याचा सुंता झालाय, म्हणजे इक्बालचा सुंता झालेला असतो." तर त्याला मॅजिस्ट्रेट म्हणतो, की "एक काम कर, की तू त्याच्या नावापुढे लिह, की मोहम्मद इक्बाल समथिंग समथिंग मोहम्मदचा मुलगा आणि हा मुस्लिम लीगचा कार्यकर्ता आहे असं तू तुझ्या स्टेशन डायरीमध्ये माहिती लिही आणि 2 वेगवेगळ्या पानावरती अशी माहिती लिही, की जेणेकरून तुला असं दाखवता येईल, की आम्हाला हे चौकशी दरम्यान माहिती मिळाली, की हा कोणीतरी आहे म्हणून." म्हणजे त्या दोघांना तिथे फ्रेम केलं जातं. आणि असं होत असतानाच काही अजून दंगे भडकवले जातात आणि मॅजिस्ट्रेट भडकतो, की हे गांधी, नेहरू काय तिकडे एसी रूममध्ये बसून निर्णय घेतात आणि त्याची फळं इथे आम्हाला भोगायला लागतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर मॅजिस्ट्रेट ही खूप मोठी आणि ताकदवान व्यक्ती आहे. म्हणजे जेवढी ताकद मंत्र्याला नसते, तेवढी ताकद एका मॅजिस्ट्रेटला असते. पण तरी पण इथे अ, हुकूमचंद जे असतात थोडेसे घाबरलेले असतात. कारण त्यांना आपल्यावरती कुठला गुन्हा नोंदवून घ्यायचा नसतो. ते जरी करप्ट असले तरी त्यांची अशी काय म्हणतात ती सदसद विवेकबुद्धी अशीच मध्ये-मध्ये ट्यूबलाईटीसारखी पेटत असते. आणि ती जेव्हा पेटते, तेव्हा मग त्यांना असं वाटतं, की आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतलाय. तर मग अशा वेळेस ते मग व्हिस्कीचे 2 पॅग रिचवून आपला निर्णय बरोबर आहे असं समजावण्याचा प्रयत्न करतात. गोष्ट पुढे जाते आणि मग मनोमाजरावरती येते. तर मनोमाजरामध्ये होतं असं, की जे मुस्लिम कम्युनिटी आहे गावातली, तर त्यांना कलेक्टरचे मॅजिस्ट्रेटची ऑर्डर येतात, की तुम्ही आता गाव सोडून निघून जा म्हणून. कारण हिंदू-मुस्लिमचे दंगे झालेले आहेत. तर तुम्ही गाव सोडून निघून जा. अ, जे काही होईल ते तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला आम्ही परत देऊ, जर तशी वेळ आली तर. तर मग गावातली जी मुस्लिम पॉप्युलेशन असते, ती मुस्लिम पॉप्युलेशन जाते आणि गावातल्या लोकांशी चर्चा करते. म्हणजे जे त्यांचे शीख बंधू असतात, त्यांच्यासोबत चर्चा करतात. तर इमाम बख्श आता विचारतात, की तुम्ही सांगा, की आम्ही काय करू म्हणून? तर त्यांना मीत भाई असं म्हणतात, की "अरे, आपण सगळे लहानपणापासून एकत्र राहिलो आहोत या गावामध्ये. सगळे सण उत्सव एकत्र आपण साजरे केलेत, गुण्यागोविंदाने राहिलोय. तर तुम्ही इथेच राहा. आम्ही तुम्हाला पुढे की नाही असं नको, म्हणजे उद्या आमचं काय झालं तर. तर मग सगळे म्हणतात, की तुमच्या जीवाला काही धोका होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ म्हणून. तर ते म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. पण कलेक्टरची ऑर्डर येते, की तुम्हाला गाव सोडून जावं लागेल." तर मग यांना सगळं सांगतात, की तुम्ही सामानाची बांधाबांध करा. तुम्हाला पहिले आम्ही एका रेफ्युजी कॅम्पमध्ये घेऊन जाऊ आणि तिकडनं तुम्हाला पाकिस्तानला जायची सोय केली जाईल म्हणून. तर अख्खा जे आहेत मुस्लिम फॅमिलीज जे आहेत, ते पूर्ण सामानाची बांधाबांध करायला घेतात. कोणी ट्रंका भरतंय, कोणी बैलगाडी जोडतंय, बैल एक गोळा करतंय, कोणी भांडी-कुंडी घेतंय आणि मग आपले जे मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांना जाऊन भेटायचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी गळे मिळून रडतात वगैरे, वगैरे. असा प्रसंग होतो आणि अ, जो रामलालचा जेव्हा खून झाला होता, तेव्हा जुग्गत सिंग आणि त्याची प्रेयसी म्हणजे इमाम बख्श चाचाची मुलगी हे दोघं जंगलामध्ये असतात आणि त्यातून नुरन जी आहे, ती नुरन जाते इक्बाल सॉरी जुगतच्या आईकडे जाते आणि इक्बाल तो जुगत आला की म्हणून ती बघते. तर त्याची आई तिला पहिले खूप बोलणी घालते जुगतची आई, की "अरे, तू अशी कुलटा वगैरे आहेस. काय तू लोकांच्या घरी रात्री वगैरे जातेस, तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही?" तर ती म्हणते, की "माई, मी तर आज जाते, पण जुगत आला तर त्याला सांग, की मी येऊन गेली होती म्हणून." आणि तिच्या पाया पडते. तर ती म्हणते, की "नुरन काय झालंय सांग?" तर ती म्हणते, की मी 2 महिन्यांची प्रेग्नंट आहे म्हणून. तर तेव्हा जुगतच्या आईला पण थोडा धक्काच बसतो आणि ती म्हणते, की "अगं, तू आता काय करणार आहेस?" तर ती म्हणते, की "नाही, मला तर जायचं नाहीये, तर मी इथे थांबणार आहे म्हणून." तर ती म्हणते, की "नाही, तू जा. मी जुगत आला तर जुगतला पाठवून देईल म्हणून." कारण जुगतने तिला वचन दिलेलं असतं, की काही झालं तरी मी तुला भेटायला येईन वगैरे असं. असं म्हणून ती परत निघून घरी जाते, सामान वगैरे भरते. मीनवाईल जे इंडियन आर्मी असते, त्यांनी पाकिस्तानच्या आर्मीच्या एका अधिकाऱ्याला सांगितलेलं असतं, की तुम्ही
या ट्रक घेऊन आणि जे रेफ्युजी आहेत त्यांना घेऊन जायची सोय करा म्हणून. तर एक 10-12 ट्रक्स येतात आणि 2 जीपमध्ये एक शीख अधिकारी असतो आणि एक मुसलमान अधिकारी असतो. तर मुसलमान अधिकारी म्हणतो, की तुमच्याकडे 5 मिनिटं दिलेत. जी तुमची सामान आहेत ती तशीच घेऊन ट्रकमध्ये चढा. बैलगाड्या किंवा तुमची जमीन जुमला इथेच ठेवा. आम्हाला काही नेता येणार नाही म्हणून. तर सगळे मुसलमान त्याला विरोध करतात, की "अहो, आमचं इतकं मेहनतीचं आहे वगैरे. जीवाभावाच्या गोष्टी आहेत." तर ते म्हणतात, की "नाही, तुम्हाला ते इथे सोडावं लागेल." मग तर ते मुसलमान शीख जे असतात ते असं म्हणतात, की "ठीक आहे, तुमचं ते सामान आहे ते आम्ही इथेच ठेवा. आम्ही त्याची काळजी घेऊ. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुमचं सामान तुम्हाला तसंच बघायला मिळेल" म्हणून. तर मग त्याच्यावरती विश्वास ठेवून रडत-रडत ते त्या ट्रक्समध्ये चढतात आणि त्या ट्रक्स अशाच निघून जातात. आणि ट्रक्स निघून गेला की मग दुसऱ्या दिवशी चंदननगरच्या कोठडीतनं इक्बाल आणि जुग्गल सिंगला पाठवलं जातं. पोलिसांना कळतं की यांना अरेस्ट करून पण काही फायदा नाहीये. तर आपली चूक झालेली आहे म्हणून ते लोकं त्या दोघांनाही सोडून देतात. आणि सोडून दिल्यावरती अ, हा चॅप्टर इथे संपतो आणि दुसरा चॅप्टर चौथा जो चॅप्टर आहे कर्मा हा सुरू होतो. तर होतं असं की पाकिस्तानमधनं ट्रेन खच्चून भरत आलेल्या असतात आणि एक रात्र अशी येते की त्या दिवशी खूप पाऊस पडलेला असतो आणि जवळ-जवळ तर गावाचा जो लंबादार जो असतो म्हणजे एक आपण म्हणूया की पोलीस पाटील टाइप माणूस. तो लंबादार काय करतो की एक 4-4 जणांचा तुकडे जो असतो, तो नदीच्या पात्रावरती रखवालीसाठी पाठवतो. म्हणजे जर पूर आलाच तर गावकऱ्यांना माहिती मिळेल म्हणून. तर हे लोकं तिकडे रखवाली करत असतात आणि रात्री त्यांना नदीमध्ये असे आवाज ऐकायला येतात माणसांचे. तर मग ते लंबादारला बोलवतात, की अ, आम्हाला अशी काहीतरी भीती वाटते. अ, आवाज वगैरे येतायत लोकांचे. तर लंबादार पण तिकडे जातो. तर त्याला असं वाटतं, की नाही रे काहीतरी असा भास होत असेल ट्रेनमधनं लोकं गेले तर जाते. मग तो त्यांचा संशय जो असतो तो अजून वाढत जातो, की नाही खरंच काहीतरी आवाज येतायत. आणि जेव्हा पहाट होते तेव्हा त्यांना असं दिसतं, की अ, प्रेतं अशी नदीमध्ये तरंगत असतात आणि त्यांच्यावरती कावळे जे आहेत ते असे चोची मारतात आणि त्याच्यामुळे ती प्रेतं अशी नदीमध्ये वर-खाली होत असतात. आणि ते असं वातावरण बघून असं एकदम गावामध्ये एकदम भीतीचं वातावरण पसरतं. आणि हा जो मल्ली जो असतो, ज्याला सोडलेलं असतं, तर हा मल्ली आणि त्याची टोळी काय करते, तर मुसलमानांची घरं जाळायचा प्रयत्न करते. त्यांच्या ज्या गाई-म्हशी असतात, त्यांच्या कत्तली करायचा प्रयत्न करते. आणि असं गावामध्ये एकदम असं भीतीदायक एक वातावरण निर्माण झालेलं असतं. तर सगळे जे शीख बंधू जे असतात, त्यांच्या कुटुंबासह सगळे गुरुद्वारामध्ये येतात. युजुअली असं होतं, की संध्याकाळच्या वेळेस लोकं आपल्याच घरातनं संध्याकाळची त्यांची जी प्रार्थना असते, ती आपल्याच घरातनं म्हणतात. पण त्या सगळे ते इथे येतात आणि त्या पोथीचं वाचन करतात. मीतभाई प्रत्येकाला प्रसाद म्हणून देतात आणि लोकं तिथेच अंग टाकतात. म्हणजे जे निर्वासित आलेले असतात पाकिस्तानमधनं, शीख निर्वासित, ते पण तिथेच त्यांचा एक काय म्हणतात ते, राहण्याची सोय केलेली असते. तर मग अशा परिस्थितीत इक्बाल आणि जुग्गल सिंग गावामध्ये येतात. तर जुग्गल हा डायरेक्ट आपल्या घरी जातो, कोणाशीच काही न बोलता. आणि इक्बाल जो असतो, तो इक्बाल आपल्या रूममध्ये जातो. तर इक्बालचं असं असतं, की हा जरी कम्युनिस्ट पार्टीचा जरी नेता असला किंवा कार्यकर्ता असला, तरी याच्याकडे सगळं राहायची, प्यायची सगळी सोय असते. म्हणजे बिस्किटांचा पुडा असतो, दारूचा फ्लास्क असतो, माशांचा डब्बा वगैरे असतो आणि तो त्याच ह्याच्यातनं खात असतो, जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही असं असं त्याची विचारधारा असते. आणि त्या त्याला असं वाटत असतं, की लोकांना पाण्याची खरंच काही आयडिया नाहीये किंवा त्यांना स्वातंत्र्य काय आहे किंवा कशामुळे मिळालं याची काहीच आयडिया नसते आणि हा आपल्याच विचारात गुंग असा माणूस असतो. तर तो आल्यावरती विचारतो मीतभाईला, की "गावात काय झालं? इतके महिने झाले तर." तर त्याला मीतभाई सांगतात, की "अरे असं-असं झालंय म्हणून." की मुसलमानांना जायला सांगितलं आणि सगळे शीख एकवटलेत. तर अ, हे इक्बाल आणि जुग्गत जायच्या आधी तिथे एक लहान मुलगा एक पगडी घातलेला आणि सैन्याच्या वेशामध्ये तिकडे जातो आणि तो शिखांना म्हणतो, की "या गावामध्ये कोणी मर्द राहतात का? म्हणजे कोणी माणसं राहतात का?" तर बोलतो, की "अरे भाऊ बोल ना, काय झालं?" "नाही खरंच कोणी असे हिम्मतवाले मर्द राहतात का?" म्हणजे तो त्यांना उकसवायचा प्रयत्न करतो. तर बोलतात, "काय झालं?" तर म्हणतो, "तुम्हाला कळत नाही का, की पाकिस्तानमधनं तुमच्या आया-बहिणींना पाठवण्याचा प्रयत्न केला गेला.
आणि तुम्ही इथे काय नामर्दासारखे इथे बसून आहे. तर तिकडनं एक गाडी प्रेतांची भरून येते. तर आपण पण इकडनं 2 गाड्या प्रेतांच्या भरून पाठवल्या पाहिजेत. असं तिथून उकसवण्याचा प्रयत्न करतो आणि जे पाकिस्तानमध्ये निर्वासित असतात, तर त्यांना पण असं वाटतं, की नाही आपल्यावरती पण काहीतरी अन्याय झाला आहे आणि आपण पण त्यांचा काहीतरी असं रिव्हेंज सॉर्ट ऑफ घेतलं पाहिजे. तर मग तिकडचे काही शीख असतात ते भडकून उठतात, की नाही आपण ट्रेनचं बघू, ट्रेनचा काहीतरी करायचा प्रयत्न करू. आणि मीत भाई त्यांना कारण मग देव तुम्हाला परत हे देणार नाही. कारण आपल्या धर्मामध्ये असं आपण कुठल्या बाईवरती किंवा मुलांवरती हात उचलत नाही. तर ते शीख म्हणतात, की नाही तुमचा धर्म जो आहे तो पोकळ धर्म आहे आणि असं तुम्ही फक्त तुम्हाला करायचं तर प्रार्थना करा, की आमचा प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल होऊ दे. आणि जुगतला याची माहिती कळलेली असते या प्लॅनची. तर त्या रात्री इक्बाल असा दारू पीत विचार करत झोपून जातो आणि जुग्गत येतो तिथे आणि त्या मीत भाईला सांगतो, की "मीत भाई तुम्हाला माझ्यासाठी प्रार्थना म्हणता येईल का?" तर मीत भाई म्हणतात, की "अरे आत्ताच मी ती पोथी बंद करून ठेवली आहे. तर मी आता काय प्रार्थना म्हणणार नाही तुझ्यासाठी" आणि सगळे लोकं झोपलेत. तो म्हणतो, की "मी सकाळची एखादी पूजेची प्रार्थना म्हणेन आणि मग ती प्रार्थना म्हणून जुगत इक्बालचं दर्शन घ्यायला जातो, म्हणजे इक्बालला भेटायला जातो. तर इक्बाल झोपलेला असतो. तर मीत भाई त्याला असं म्हणतात, की "जाऊ दे ते झोपलेत, त्यांना काय आता त्रास देण्याचा तू प्रयत्न करू नकोस." आणि जुगत त्या रात्री निघून जातो. आता यांचा प्लॅन असा असतो, की सतलज नदीवरती जो पूल असतो रेल्वेचा, त्या रेल्वेच्या पुलावरनं तर पुलाच्या कमानीच्या मधोमध एक दोरखंड लावायचा. जेणेकरून ट्रेनवरती जे बसलेले लोकं आहेत, ती खाली पडतील. कारण त्यावेळेस असं रेल्वेची हालत अशी होते, की लोकं टपावरती बसून प्रवास करायचे आणि म्हणजे जिथे टॉयलेटमध्ये जिथे आपण 3-4 माणसं जास्तीत जास्त जातील अशा ठिकाणी दाखवतो, की कमीत कमी 400 ते 500 बायका माणसाला चा आपण अ, मार त्यांनी असा एक दोरखंड जो असतो त्या कमानीच्या मध्ये लावलेला असतो. पोस्टवरती 6 जण 6 लॅम्प घेऊन उभे राहणार असतात आणि प्रत्येकाने आपला चेकपोस्टमधनं ट्रेन गेली का तो पेटवून दाखवायचा. म्हणजे समोरच्याला कळेल, की ट्रेन आले म्हणून आणि त्या कमानीच्या बरोबर दुतर्फा हे लोकं बंदुका घेऊन उभे असतात. तर जुगत काय करतो, की जुगत त्या रात्री त्या कमानीवरती चढतो आणि बरोबर तो दोरखंडाच्या मध्ये जातो. एका माणसाला दिसतं, की त्याला वाटतं, की हा बहुतेक कदाचित हा दोरखंड जो आहे तो नीट बांधलाय की नाही तो चेक करायचा प्रयत्न करत असेल. तर मग तो त्याला हटकतो, की "अरे पटकन कर ती ट्रेन आता येईल म्हणून." तर पण तो जुगत काय उतरत नाही खाली. मग त्याला कळतं, की अरे काहीतरी दोरखंड कापतोय वगैरे. तर तो बंदुकीची एक फैरी झाडतो आणि ती एक फैरी जुगतच्या पायाला लागते. तो थोडासा असा तडफडतो तिथे, पण तो त्याची पकड काय सोडत नाही दोरखंडावरची आणि त्याच्यानंतर पण तो दोरखंड जो असतो तो कापायचा प्रयत्न करतो. आणि ट्रेन हळू-हळू जवळ येत असते आणि मग त्याला भीती म्हणतो म्हणून तो अजून जोरजोरात दोरखंड तोडायचा प्रयत्न करतो. आणि परत एक गोळी झाडली जाते आणि ट्रेनच्या खाली येऊन चिरडला जातो आणि फायनली ती ट्रेन त्याच्यावरून जाते. कोणालाही त्यांचा जो प्लॅन जो असतो फेल होतो. म्हणजे आपण जे म्हणतो, की आपल्याकडे परत फिरून येतं. त्यांचा प्लॅन असतो, की लोकांना मारायचा, पण त्यांचा प्लॅन जो असतो तो सक्सेसफुल होत नाही. दॅट इज अ ट्रेन टू पाकिस्तान. हे कन्क्लुजन आहे या पुस्तकाचं. आणि इथेच हिसबल आणि मिक्सिंगमध्ये डिस्कोर्सेस आहेत. कलेक्टर्स आणि सब इन्स्पेक्टरमध्ये खूप मोठे डिस्कोर्सेस आहेत. इक्बालची
स्वतःची एक विश्वात त्याने किंवा वाचताना असे अंगावरती शहारे येतात. म्हणजे आपण जर म्हणतो की हुकुमचंद हा जो आहे तो एवढा करप्ट का आहे किंवा त्याला मन कसं नाही, तर हुकुमचंदाने पण तसे वाईट अनुभव बघितलेले असतात. म्हणजे त्यांची मावशी जी असते ती अशीच कारण तिला विषबाधा होते त्याच्यामध्ये आणि ती अशीच तिला असे स्वप्न येतात आणि त्यात ती वेडी होते आणि मरते आणि त्यांच्या मुलांचा आणि पत्नीचा असा मृत्यू बघितलेला असतो. त्यामुळे त्यांचं कुठेतरी एक डायकॉटॉमी असते त्यांच्या विचारांमध्ये. त्याला पण असं असतं की आपण कशाला मध्ये पडायचं, जे काय आहे ते हुकुमचंदाच्या अंगावरती जाऊ दे, आपण आपली नोकरी वाचवून घेऊ. जाता जाता एक बशीर बद्र यांचा एक शेर मला आठवला म्हणजे या इन्सिडेंट्स वरती, की काही थोडक्या लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा किंवा राजकीय पक्षांच्या स्वार्थासाठी इतक्या सगळ्या लोकांचा बळी गेला गेला किंवा काही म्हणतात ना आपण ते माथे फिरू किंवा असे एक्स्ट्रीमिस्ट लोकांमुळे ही जी एवढी घरं जाळली गेली. तर त्याबद्दल एक बशीर बद्र यांचा खास शेर आहे की लोक टूट जाते हैं एक घर आणि इथेच ही स्टोरी संपते. एवढीशीच ही गोष्ट आहे. 180 पानाचं पुस्तक आहे. आय होप आवडलं असेल तुम्हाला. मी अशी विनंती करेन की सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं. कारण त्यातले अनुभव आहेत ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे करतात. त्यामुळे हे पुस्तक वाचावं प्रत्येकाने. सर. छान शशांक. मध्ये मध्ये इंटरनेटचा डिस्टर्बन्स होता, त्यामुळे मला काही ठिकाणी मला व्यवस्थित ऐकून यायला असं मला वाटलं. जर तुमच्यापैकी कोणाला बोलायचं ह्याच विषयावर आपलं रक्तलांछनचं पण शब्दांगाचं सत्र झालं होतं. याविषयी आपल्याला आणखी काही बोलायचं असेल किंवा कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर फोरम इज ओपन. सर, हे पूर्ण पुस्तक काल्पनिक आहे का? असं काही त्याच्यामध्ये काही तथ्य आहे किंवा काही याच्यावर आधारलेलं आहे, अनुभवावर आधारलेलं आहे? हे पुस्तक जे आहे ते त्यांचे अनुभव आहेत. त्यांना जे अनुभव आले त्यावेळेसचे त्यांच्यावरती आधारित त्यांनी पुस्तक लिहिलंय. पण गावाचं वर्णन किंवा नावं जशी त्यांनी काल्पनिक पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केलाय. पण अनुभव जे आहेत ते खरे आहेत त्यांचे. ओके. प्रेरित आहे असं म्हणू आपण. त्या अनुभवांवरून प्रेरणा घेऊन लिहिलेलं पुस्तक आहे. सेम टू सेम घटना आणि सेम टू ते गाव आणि असं ते चित्र नाही, असं ते पुस्तक नाही. या पुस्तकामध्ये किती चॅप्टर आहे सर? काइंड ऑफ 4 चॅप्टर आहेत. एक आहे पहिलं ते लूट म्हणून ते मनोमांजरा आणि चौथं जे आहे ते कर्मा. इथे स्टोरी संपते. अजून कोणाला काही बोलायचंय? म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डेचा वगैरे काय संदर्भ आहे? डायरेक्ट ऍक्शन डेचा संदर्भ नाहीये, पण त्याच्यानंतर जे झालं होतं की नौखालीमध्ये जे दंगली उसळल्या होत्या, तर त्यांचा त्यांनी तिथे म्हटलेलं आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या आणि बिहारमध्ये मुसलमानांच्या कत्तली झाल्या आणि तो जो आम्ही बोललो की कवट्या जो होत्या माणसांच्या ह्युमन स्केलेटन म्हणजे स्कल्स जे होते ते विकण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून मुसलमानांचा किंवा हिंदूंच्या ज्या डोकी आहेत ते भडकवण्याचा प्रयत्न होईल असा प्रयत्न केला गेला, असा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये. इवन बलोच आर्मीने जे शिखांवरती म्हणजे येणाऱ्या शिखांवरती हॅलो. हा आता येतोय शशांक. बलोच आर्मीचं परत सांगा. आवाज नाही आला का मध्ये? हो, दुसरं जे सांगत आर्मी म्हणजे
म्हणजे शिखांनी जेव्हा पाकिस्तानमधनं रिट्रीट केलं, म्हणजे इंडियन ट्रूप्स जे होते, जेव्हा त्यांनी तिकडनं रिट्रीट केलं की भारतात येण्यासाठी, तेव्हा तिकडची जी बलोच आर्मी होती तिने फायदा घेतला की आता शीख आणि हिंदू तर नाहीयेत आर्मीमध्ये, तर आपण जे मायग्रंट्स आलेत तर त्यांच्यावरती त्यांनी मग एक ट्रक घेऊन जायचे आणि त्यांच्यावरती मग गोळीबार करायचे. म्हणजे एका ट्रकमध्ये 10-12 सैनिक असायचे आणि ते गोळीबार करत सुटायचे. तर असा त्यांनी एक रेफरन्स त्याच्यामध्ये दिलेला आहे की पाकिस्तानमधनं निर्वासितांवरती अत्याचार केले गेले म्हणून. ओके. म्हणजे एक तर अनुभव असा होता की एक इंडियन आर्मीचा माणूस आहे, तो सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये लढला इंग्रजांकडनं आणि आता फाळणी होणार म्हणून तो शीख माणूस भारतामध्ये येतो. तर पाकिस्तानच्या एका स्टेशनवरती 4 दिवस ट्रेन, 4 लहान मुलं होती आणि एक लहान मुलगी होती. तर त्यांना पाणी लागायचं, तर ते पाणी संपलं. मग पाणी संपलं तर काय करायचं, त्या माणसाने आपली लघवी त्या मुलांना पाजली. पण मग तेही येत नव्हती, तर मग काय करायचं, त्याने आपली पिस्तूल काढली, मारायची त्याला हिंमत झाली नाही. म्हणजे असे पण काही अनुभव त्यात सांगितलेत. एक तर प्रसंग असा आहे की एक मुलगी, तिचा होणारा नवरा जो असतो त्याची पाकिस्तानमध्ये पोस्टिंग असते लाहोरला, आणि ती नुकतीच लग्न होऊन जाते तिथे, आणि जात असताना तिच्या मैत्रिणी तिला असं म्हणतात की तुझ्या हातात चुडा जो आहे तो चुडा तुझ्या पहिल्या रात्री तुझा नवरा तोडणार, असे ती स्टोरी असते ती. तर जाता जाता काय होतं की ती बस थांबवली जाते, त्या माणसाला बाहेर काढतात खेचून, त्याची पॅन्ट उतरवली जाते, त्याचा सुंता केला नाही की ते चेक करतात, नसेल तर मग तिथेच मारलं जातं. पण त्याची बायको सोबत असते म्हणून काय करतात की त्याचा प्रायव्हेट पार्ट जे आहे ते कापतात आणि तो पार्ट तिच्या हातात देतात आणि त्याच्या समोर त्याच्या बायकोचा बलात्कार केला जातो 10 ते 12 माणसांकडनं, असेही अनुभव त्यांनी म्हटलेले आहेत. त्यामुळे वाचताना अंगावरती पटकनचा काटा येतो. पण हे जे अनुभव आहेत तसे थोडे शेवटी कडे आलेत, आणि ते म्हणतात ना की हुकुमचंद हा थोडासा सनकी का बनतो, तर या अनुभवांमुळे तो हुकुमचंद जो असतो थोडा सनकी बनलेला असतो. सर, ही जी परिस्थिती मांडलेली ही फाळणीच्या काळातली आहे का त्याच्या अगोदरची का त्यानंतरची आहे? फाळणीचा म्हणजे जेव्हा कळलेलं असतं की फाळणी निश्चित होणार आहे त्याच्या आसपासचा पिरियड आहे हा. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की मे महिना 1947 चा मे महिना, पण फाळणी डिक्लेअर झाली ती जून 47 मध्ये डिक्लेअर झाली, त्यामुळे त्याच्या आसपासचा हा पिरियड आहे. जेव्हा ती स्कीम नक्की झाली त्यावेळेपासून हिंसाचार सुरू झाला होता. त्यामुळे त्यावेळेचं सगळी वर्णन खूपच विदारक वर्णन आहे. हॉरिबल, म्हणजे माणूस किती पशुत्वाकडे झुकू शकतो अशी सगळी वर्णन आहेत. म्हणजे याच्याकरता नंतरच्या काळातलं भीष्मसानी तमस पण वाचायला हवं. तमस पण याच धर्तीचं पुस्तक आहे. आणि आता सांगताना म्हणजे एक दोनदा उल्लेख आले गांधी आणि नेहरूंचे, तर भारतातल्या अन्य कुठल्या नेत्यांविषयी काय आहे का, म्हणजे चांगलं वाईट काही पण असे उल्लेख आहेत का? उल्लेख असं कोणाबद्दल नाहीये, पण हुकुमचंद जे असतात ते यांच्यावरती खार खाऊन असतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की गांधी म्हटले असते तर त्यांनी वाचवता त्यांना आले असते, म्हणजे फाळणी रोखता आली असते, किंवा नेहरूंनी जो निर्णय घेतला तो कुठला फुल प्रूफ प्लॅन करून घेतला नाहीये. म्हणजे फाळणी होणार आहे, ज्यांना जायचं त्यांनी जायचं, ज्यांना यायचं त्यांनी यायचं, पण असे कुठले त्यांनी सेफ गार्ड ठेवले नव्हते, आणि ज्या कत्तली ज्या होत होत्या त्या रोखण्याचा कुठे प्रयत्न नाही केला. म्हणजे प्रत्येकाला आपली पोस्ट हवी होती, मला माझं जे काय असेल पंतप्रधान पद किंवा माझी पद जी आहे ती टिकवायचा प्रयत्न केला गेला. त्यांचा असा आरोप होता की हे लोक काही करत नाहीत असं अत्याचार थांबवायला म्हणून, आणि शेवटी त्याची झळ जी होती ती हुकुमचंदांच्या अंगावरती येणार होती, कारण शेवटी ते मॅजिस्ट्रेट असतात, लॉ अँड ऑर्डर त्यांचा विषय असतो, म्हणून त्यांना आपल्यावरती काही घ्यायचं नव्हतं, म्हणून ते डायरेक्ट सेंटरवरती टाकतात असं. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर. स्पेसिफिकली याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे का जे सेंटरने जे निर्णय घेतले किंवा जे आपण म्हटलंय पंतप्रधान पदासाठी प्रत्येक जण किंवा जो पोस्ट साठी हपापलेले होते, तर असं काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे का अप्रत्यक्षरित्या तसं दिसतंय आपल्याला?
नाही नाही, हुकुमचंदनचे डायरेक्ट त्या सब इन्स्पेक्टर सोबतचे डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये, की अरे हे शेवटी आपल्यावरतीच येणार आहे, त्यामुळे इथे जर काही झालं तर तू त्या इक्बालच्या अंगावर सगळं टाक म्हणून, आपल्या अंगावरती काही येऊ नये म्हणून. म्हणून ते त्याला इक्बालला मोहम्मद इक्बाल म्हणून ते फ्रेम करतात त्या चार्जेस मध्ये, की जेणेकरून जर काही झालं तर ते मुस्लिमांवरती जाईल, आपल्यावरती काही येणार नाही असं. स्पेसिफिकली काय मुस्लिम समाजावर त्याच्यावर हे केलंय का, म्हणजे त्यांना अंडर एस्टिमेट केलंय का, असं काय आहे का त्याच्यात? नाही नाही नाही, असं अंडर एस्टिमेट नाही केलंय. ऍक्च्युली जे गाव आहे मनोमांजरा, त्यातली अर्धी पॉप्युलेशन जी असते ती मुसलमानांची असते आणि अर्धी पॉप्युलेशन जी असते ती शिखांची असते. हिंदूचं फक्त एकच घर असतं, जो रामलाल असतं, ज्याला मारलेलं असतं. आणि हे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. म्हणजे शीख जे असतात ते थोडे वेल्दियर असतात, जमीनदार असतात, आणि हे मुसलमान त्या शिखांची शेती जी असतात ती कसत असतात, असं दाखवलं. आणि इन शॉर्ट काय म्हणतात ते खेळीमेळीचं वातावरण दाखवलेलं. असं अंडर एस्टिमेट कुठे करायचा प्रयत्न नाही केलाय. पण हा, पाकिस्तानमध्ये जे झालं तिथे मग कुठेतरी एक उद्विग्न भाव दिसतो, की तिकडनं अत्याचार झाले म्हणून. ते ठळक वर्णन त्याचं आहे, पाकिस्तानमध्ये झालं त्याचं. नाही, आता तुम्ही काही एक गाडी तिकडून येते, जे रिफ्युजी असतात, रिफ्युजनला घेऊन जाण्यासाठी गाडी येते, त्या गाडी 10-12 गाड्या असतात आणि एक गाडी त्यांची आर्मीची काय कॅप्टन किंवा काय असेल आर्मीचे ऑफिसर शीख आणि मुसलमान दाखवलेले आहे. मग काही जे आहे पाकिस्तान मधलं जो पंजाब प्रांत आहे त्यातले काही अधिकारी होते का असे? हा, जो शीख असतो त्या पंजाब प्रांतातला अधिकारी असतो, आणि त्याचं काम असं असतं की तो शीखांना समजावेल जे काय समजावायचं आहे ते फाळणीबद्दल. आणि मुस्लिम जो अधिकारी असतो तो पाकिस्तान मधून आलेला असतो, आणि तो मुसलमानांना समजावेल की तुमची राहायची काय सोय केलेली आहे. आणि शीख अधिकारी म्हणतो की शीखांना की तुम्ही याच्यामध्ये पडू नका, कारण तो ऑलरेडी त्रस्त झालेला असतो. कारण 3-4 ट्रेन आलेले असतात प्रेतांनी भरून, आणि त्यामुळे तो पण उद्विग्न झालेला असतो की आम्हाला फक्त काय हेच काम दिलंय का, म्हणजे प्रेतच, तिकडचे लोक तुम्ही प्रेत पाठवणार आणि आम्ही काहीच करत नाहीत. हा थोडासा त्याच्यामध्ये राग असतो, पण तो दाखवत नाही. पण त्याचे वर्णन तशी आहेत त्याच्यामध्ये. पण तो काही या मुसलमानांच्या न जाण्यामध्ये काहीसा एवढा काय म्हणतात त्याला इंटरेस्ट दाखवत नाही. त्याला म्हणते जातायत तर जाऊ दे, आपण थांबवायचा काही प्रयत्न करायचा नाही. त्यामुळे तो त्या पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला म्हणतो की जितक्या लवकर होईल तेव्हा तुम्ही लवकर सोय करा, आणि जेणेकरून आमच्यावरचा हा जो बोजा आहे तो कमी होईल, असं. नाही, राम विचारतायत की मुसलमानांना ब्लेम केलंय का, किंवा मुसलमानांमुळे दंगल झाली असं त्याच्यात म्हटलंय का? नाही, मुसलमानांवरतीच नाही ब्लेम केलं त्यांनी, शिखांवरती पण ब्लेम केलंय. कारण शेवटचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये शीख पण इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे शिखांकडनं पण ते उकसावायचा प्रयत्न करतात. जे गाव शांतता असतं, म्हणजे मुसलमान गेल्यावरती पण ते जे गाव उदास असतं, तिथे मग जाऊन ते शिखांकडनं माथी भडकवण्याचा प्रयत्न केला असतो. तर ते दोघांनाही ब्लेम करतात ते, असं नाही की म्हणजे काही लोकांच्या माथेफिरूपणामुळे अख्ख्या समाजाला त्याची काय म्हणतात ती किंमत चुकवावी लागते, असं. बरं, अजून काही प्रश्न आहे. ही जी ट्रेन सांगितली ट्रेन टू पाकिस्तान, पण नक्की ही ट्रेन कुठून आलेली असते? ट्रेन कुठून आलेली असते हे माहिती नसतं, पण ती ट्रेन शेवटी पाकिस्तानला जाणारी असते. बहुतेक ट्रेन माहिती नाही, पण ती पंजाब प्रांतात पाकिस्तानात लाहोरला जाणारी असते. म्हणजे भारतीय हद्दीतलं तिचं शेवटचं स्टेशन जे असतं ते मनोमाजरा असतं, आणि तिथून ती पुढे पाकिस्तानात प्रवेश करणारी असते. नाही, आपण एक सांगितलं नौखालीचं तिथं जे दंगल होणार होती, नौखाली जी दंगल चालू होती त्याच्यातून काहीतरी 1500 लोक तिकडून मारून त्या ट्रेन मधून येत आहे, बरोबर? तर मग हे ट्रेन मध्ये त्या कोणतं गाव आहे ते, मनोमाजरा. मनोमाजरा, हा, त्या गावापर्यंत ती ट्रेन येते आणि 1500 लोकांचे ते प्रेत त्या गाडीमध्ये असतात त्यावेळेस. नाही, जी ट्रेन येते, जी 1500 लोकांचा मी जो उल्लेख केला, तर हे 1500 लोक लाहोर मधनं मनोमाजरामध्ये आलेले असतात, आणि त्यांच्या प्रेतांचे थडगे जे त्या ट्रेन मध्ये राहिलेले असतात. नोआखाली बंगालच्या साईडला आलं, आणि हा जो सगळा प्रकार मनोमाजरा घडतोय तो पंजाबमध्ये आलं. पंजाबच्या बॉर्डरवर घडतोय. नाही, बरोबर आहे सर. हा, आता ही ट्रेन जी आहे तर ही बंगालकडून आली का लाहोर मधून आली, असा एक प्रश्न. नाही हो, पाकिस्तान मधून आली ना ट्रेन. पाकिस्तान Okay. बंगाल आणि बंगाल जॉग्राफिकली बंगाल दुसऱ्या साईडला राहिलं. हा, बरोबर आहे, परंतु नाही आता हे जर म्हणताय. हा, त्यांचं असं म्हणणं आहे की ईस्ट पाकिस्तान मधून आले ते का वेस्ट पाकिस्तान मधून आले.
हा बोल बोल शशांक, सॉरी. हा, तर ही ट्रेन जी होती ती वेस्ट पाकिस्तान मधनं, म्हणजे आत्ताच्या पाकिस्तान मधनं पंजाबमध्ये आलेली होती. ओके ओके ओके. राईट. आय गेस मला वाटतं अजून कोणाला फार बोलायचं असं दिसत नाही. पण खूप म्हणजे फाळणीवरची जी काही पुस्तकं मानली जातात त्याच्यामधलं हे एक पुस्तक पण मानलं जातं. अर्थात आपण फक्त हे वाचू नये, आपण रक्तलांछन पण वाचावं. आपण डॉमिनिक लोपेरेचं पुस्तक फ्रीडम ॲट मिडनाईट सुद्धा वाचावं. त्याच्यातून अधिक आयडियाज आणि कल्पना त्यावेळेला नक्की कसं घडलं, काय घडलं याच्याविषयी मतमतांतर अनेक आहेत आणि बरेच राजकीय दृष्ट्या प्रेरित पण आहेत. काही ठिकाणी आपल्याला अजूनही गुलजार आणि याच्यामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला एक की भारत आणि पाकिस्तान सेपरेट झाला याचं दुःख दिसतं. पण आणि आम्ही तिकडनं इकडे आलो याच्याबद्दलची एक वेदना पण दिसते. फाळणीचा भारतावर घडलेला परिणाम म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमधला हा खूप प्रभावी घटना होती आणि जाहीर आहे की अनेक जणांच्या हृदयामध्ये अजून ती भळभळती जखम आहेच. काही जणांना आपलं घर सोडायला लागलं म्हणून आहे, काही जणांना आपला देश तोडला गेला म्हणून आहे आणि त्याच्यातून अनेक पुढच्या काळामध्ये ज्या न भरून येणाऱ्या जखमा आहेत हिंदू मुस्लिम यांच्या संदर्भामध्ये अशा पण जखमा तयार झाल्या. त्या भरून येणं अवघड आहे, कदाचित अशक्य असेल, आय डोंट नो. पण ते प्रभाव पण आहेतच. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या विषयावरचं वाचन अजून व्हायला हवं. ही तर अर्थात कादंबरी आहे, याच्या पुढेही अजून अनेक तथ्य समोर येणारे आणि एक एक बाजू मांडली जाणारी अशा पण आपल्याला अनेक कादंबऱ्या, कथा लिहिल्या जातील. कारण भारताच्या दृष्टीने एक महत्वाची घटना होती. त्यामुळे वाचन या निमित्ताने चालू ठेवावं. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोला, अदरवाईज नाही, मला फक्त एकच आता पुस्तकांची यादी सांगितली त्याच्यात फक्त अजून एक अतिशय महत्वाचं पुस्तक मी ऍड करू इच्छितो फाळणीवरचं. ब्लड टेलिग्राम म्हणून गॅरी बॅसचं पुस्तक आहे. ते सत्य घटनांवर आधारित. तो इथे कुठल्या तरी महत्वाच्या पदावर होता, मला आता आठवत नाहीये, पण तेव्हा त्याने अमेरिकेचे जे पत्रव्यवहार केलेले आहेत त्याच्यात त्याने इकडची सत्य घटना सगळ्या सांगितल्या आणि त्याच्याकडे किसिंजरने कसं दुर्लक्ष केलं आणि त्याला म्हणजे ते कसं विषण्ण म्हणजे अगदी हतबलता आली ते सगळे अनुभव त्याच्यात आहेत. ते एक आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक आहे, ब्लड टेलिग्राम. पण ब्लड नाव रिपीट करू शकता तुम्ही? 71च्या घटनेवरती आहे आय गेस ब्लड टेलिग्राम. म्हणजे 1971चं वॉर आहे त्याच्या आसपास. हा हो, सॉरी राईट माझं सॉरी कन्फ्युजन झालं माझं. पण ते आपला बंगाल विषय चालू होता म्हणून माझ्या चुकून ते डोक्यात आलं. हा, ते वाचण्यासारखं पुस्तक आहे ब्लड टेलिग्राम. काही झाले म्हणजे पाकिस्तानने कसे अत्याचार केले, म्हणजे त्यांच्या जनरलचे रिटर्न ऑर्डर होते की कसे अत्याचार करायचे ते म्हणजे त्या फाळणी दुसऱ्या फाळणीबद्दलचे असं म्हणू शकतो आपण, भारताच्या पाकिस्तानच्या फाळणीचं. पण ते चांगलं पुस्तक आहे ब्लड टेलिग्राम. राईट. आय गेस मुद्राला पुस्तकाचं नाव कळलंय. हो सर. रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला होता म्हणजे युट्यूब वरती की जे फाळणीमधनं आले होते आणि ज्यांना अजूनही वाटतं की आपलं घर तिकडच्या आठवणी म्हणून, तर एक असेच आजोबा होते. तर त्यांचा मुलगा एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तर त्याने तिथे जाऊन 3D सर्वे केला. तिथे त्यांचं घर होतं, तिथे जाऊन 3D सर्वे केला आणि थ्रू VR त्यांनी ते दाखवलं त्याच्या आजोबांना की असं तुमचं घर आहे आता, म्हणजे तिथे अशी परिस्थिती आहे. आणि हा त्यांनी पायलट प्रोजेक्ट रन केला आणि जेव्हा त्यांचे एक्सपिरियन्सेस जाणून घेतले लोकांचे, तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यात लिटरली पाणी आलं होतं. म्हणजे सांगायचं की इथे मी लहानपणी खेळत होते किंवा इथे माझ्या त्या मैत्रिणीचं घर होतं. एकाचं असं होतं की एकाने घर सोडलं होतं एका हिंदूने आणि त्याच्या कोठीमध्ये एक मुस्लिम फॅमिली राहत होती. पण त्या मुस्लिम फॅमिलीने त्यांना सांगितलं की तुमच्या घरात या ठिकाणी असं मंदिर आहे आणि त्या मंदिरात रोज दिवा पेटवला जातो आणि अशीच आमच्या पिढ्या ज्या आहेत त्या अशाच पुढे त्या मंदिरामध्ये दिवा पेटवत राहील. तर इथे आपण पण कुठेतरी एक म्हणतो ना की एक सिंपती आहे. म्हणजे तुमच्या घरात जरी आम्ही राहायला आलो तरी आम्ही तुम्हाला काही माणुसकीचं असं आपलं काही वैर नाहीये. जे काही झालं ते काही लोकांमुळे झालं, पण इथे थोडीशी माणुसकी दिसून येते. म्हणजे या कथेमध्ये जिथे आपण म्हणतो की आता लोकांवरती हिंसाचार झाला, पण हे जे असे प्रोजेक्ट आपण बघतोय तेव्हा असं कुठेतरी एक माणुसकी अजूनही जिवंत आहे असे अनुभव येतात. या पुढच्या गुरुवारचं जे सत्र आहे ते सुद्धा भारतीय सीमारेषा
आणि युद्ध स्मारके असा विषयावर विलास सुतावणेंचा पुढच्या गुरुवारी शब्दांकन होणार आहे. तर हा जो ज्वलंत विषय जो आहे त्याच्या संदर्भातला आणखीन पुढे चर्चा होईलच मला असं वाटतं. अर्थात ते आणखीन मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये होईल, आणखीन आता सध्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होईल, कारण विषय सीमारेषा आणि युद्ध स्मारक असा विषय आपला पुढच्या गुरुवार करताय. तर पुढच्या गुरुवारी 8 वाजता आपण सगळेजण परत एकदा भेटूया. आजचं सत्र खूपच चांगलं झालं शशांक. थँक्यू, थँक्स अ लॉट. पुढच्या गुरुवारी आपण परत भेटू.